करून कशा पद्धतीने केलं आहे आणि आपण समाजामध्ये राहत असताना कसं राहावं यासाठी सुंदर असं हे नाटक तयार केलं आहे आणि खरोखर त्याचा जर फिरता रंगमंच तुम्ही पाहिला तर खरोखर सुंदर आहे. आणि पुन्हा प्रेक्षक वर्गाने विनंती करीन की आवर्जून तुम्ही अशी नाटकं बघा की जे आपल्याला पुढील जीवनात आपण कसं राहिलं पाहिजे एकमेकांबरोबर त्याचं हे एक उत्तम असं हे आहे. ओके, थँक्यू. आज सफरचंद का 100वां प्रयोग यहाँ पर दिखाया गया है सर, और इसे 24 पुरस्कार भी पहले मिल चुके हैं. किस तरह का आज का एक्सपीरियंस था आप लोगों का? जी बिल्कुल, आज मैं आपको बताना चाहता हूँ कि आज मराठी रंगभूमि दिन है और ये दिन कोई भी एक थिएटर के एक्टर के लिए बहुत ही बड़ा दिन माना जाता है, हम लोग मनाते हैं. तो उसी डेट पे आज ये 100वां शो होना मेरे लिए बहुत गर्व की बात है. और जो मैंने शो देखा वो प्ले कम था, इट्स अ फिल्म. पूरी फिल्म देख रहा हूँ थिएटर पे. थिएटर के बाउंड्रीज़ के बाहर जाके इन्होंने प्ले किया है और आई थिंक आई एम अमेज. और मैं यही कहूँगा कि एवरीवन शुड वॉच दिस प्ले. आप कहीं भी हो, जहाँ भी हो, आप सफरचंद शो का ऐड देखिए और आप वो शो देखिए. यू कांट मिस दिस. सर, अगर इस फिल्म के बारे में एक लाइन में कहा जाए तो ये फिल्म क्या संदेश देती है जाति के बारे में, वो बताइए. जाति के बारे में और या दो देशों के बीच के जो रेखा खींची हुई है उसके बारे में. जिस तरह से इस प्ले में रिवॉल्विंग सेटिंग है वैसे ही जो सेट घूम जाता है 360 डिग्री, तो मैं यही चाहूँगा कि ज़िंदगी में 360 डिग्री ऐसे घूम जाए और हमारे पड़ोसी देश के साथ भी हमारा बहुत ही भाईचारा बढ़ जाए और शांति हर जगह हम लोग सब महसूस करें, शांति में रहे. थैंक यू. सफरचंदचा 100वा प्रयोग झालेला काय सांगणार? येस, आज एक दुग्ध शर्करा योग असा आहे की आज मराठी रंगभूमी दिवस आहे आणि त्या दिवशी सफरचंदसारख्या अत्यंत मराठी रंगभूमीवरच्या एका अत्यंत श्रीमंत आणि भव्य नाटकाचा 100वा प्रयोग. रसिक प्रेक्षक तर होतेच, पण खूप डिग्निटरीजचा साक्षीनं पार पडला, फार जोमानं पार पडला. त्यामुळे वी आर ऑल व्हेरी हॅपी. आणि हे एक असं नाटक लोकांसमोर आणायला ना खरंच एक धाडस लागतं. आणि आमचे जे प्रोड्युसर्स आहेत, 4 खमके प्रोड्युसर्स आहेत, त्यांनी इतकी जिगर दाखवली आहे ना की ही एक कलाकृती आपल्या प्रत्येक रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी. त्यामुळे ते जंग पछाडत आहेत आणि याचे नाटकाचे प्रयोग लावत आहेत. आमच्या क्रिएटिव्ह लेवलवर बोलायचं तर लेखिका स्नेहा देसाई किंवा मुग्धा गोडबोले जिने अनुवाद केलेत आहे, राजेश जोशी सर, त्यांनी फॅन्टॅस्टिक बसवलेलं नाटक आहे. आमची संपूर्ण टीम विच इज नॉट अ टीम नाव, इट इज अ फॅमिली. त्यामुळे आम्ही सगळे एकत्र येऊन कामं करतो. इतकी मजा येते ना, म्हणजे प्रयोग कधी लागतो आहे, आम्ही जेव्हा जातो प्रयोग करून तेव्हा पुढच्या प्रयोगाची एक उत्सुकता असते किंवा कधी येतो अहिला आता 7 दिवसांनी भेटणार असं होतं. सो ही सगळी मॅजिक आहे ना, ही रंगदेवतेची कृपा आहे, रंगभूमीची ही जादू आहे आणि ही आम्हाला खूप अनुभवता येते आहे. त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे मायबाप रसिक प्रेक्षक, ते इकडे येतात आमचं नाटक, आमचं काम बघायला आणि आवर्जून आम्हाला येऊन भेटतात, आमचं कौतुक करतात. ह्याच्यापेक्षा मोठं काही नाही. थँक्यू सर. थँक्यू. इसका हाथ चेहरा किसको रोल? सफरचंदमुळे तर मी जगायला शिकली. मला जी भीती होती मनात ती माझ्या मनातून पूर्ण गेली आणि मला ह्यांनी जो पाठिंबा दिला आहे तो मला आयुष्यभर म्हणजे असाच द्यावा. आणि ज्या लोकांच्या मनात म्हणजे धर्माबद्दल हे आहे ना ते निघून जावावं. आणि अशा म्हणजे अनाथ मुलीला म्हणा, अशा परिवाराला समाजानं प्रतिसाद द्यावं की जगण्याची उमेद म्हणा कशाची पण असू दे, तेवढी मला त्यांच्याकडनं सहकार्य मिळावं. बाकी काय मला जास्त अपेक्षा नाही त्यांच्याकडे. थैंक यू. सर, क्या कहना चाहेंगे, कैसा एक्सपीरियंस रहा है? आपने कुछ सालों पहले आपने एक मुस्लिम महिला से विवाह किया था जो अनाथ थी, तो आपने कहा कि कई सारी अड़चनें आपको फेस करनी पड़ी, तो क्या कुछ उस बारे में बताना चाहेंगे आज? बहुत सारी मुश्किलों का सामना करना पड़ता है क्योंकि एक परिवार में अगर कोई बदलाव लाना चाहता है या कोई दूसरी जात की लड़की से शादी करता है तो उसको एक घर में रह के, एक परिवार में रह के उसको बहुत ही दिक्कतें होती है. क्योंकि अभी भी इंसानों के मन से वो जात नाम का जो गहरा ये है वो गया नहीं है. वो उनके जहन में कुछ ना कुछ पकाता रहता है और दूसरे जात की लड़की को कुछ ना कुछ तकलीफ़ देता रहता है वो हिस्सा. तो ऐसा होता है कि कुछ दिनों बाद वो परिवार के सब रिश्ते ख़त्म हो जाते हैं
और उस परिवार को अलग रहने पर मजबूर वो इंसान मजबूर होता है और वो अलग रहकर अपना गुजारा करता है। लेकिन अलग रहने पर भी समाज के बाकी के सारे लोग जो होते हैं उनको देखने का जो दृष्टिकोण है वो बदल नहीं सकते। और क्या होता है कि इनको बहुत सारी मुसीबतें नौकरी की होती है या आर्थिक विवंचना की होती है या बहुत सारी मुश्किलों का सामना करना पड़ता है और उनका गुजारा नहीं हो पाता उससे, और गुजारा नहीं हो पाता तो उनका घर परिवार सब बिखर जाता है। अब आपने ये बात पूछी, इस परिवर्तन, ये बदलाव की बात आगे आएगी, अब लोगों के मन से जात नाम का जो कीड़ा है वो नष्ट हो जाएगा, तभी इस समाज का कुछ हो पाएगा और हम जैसे लोग जो है, अनाथ परिवार जो है, वो समाज में कद ऊंचा करके चलने लायक बन सकेंगे। सर, सफरचंद के माध्यम से लोगों तक आप क्या मैसेज पहुंचाना चाहेंगे? सफरचंद के माध्यम से तो बहुत सारा संदेश लोगों के सामने जाता है कि सफरचंद क्या बताता है कि इंसानों ने जात धर्म का जो है वो नष्ट करना चाहिए और इंसान जब जात नष्ट करेगा तभी वो आगे बढ़ पाएगा। ये सफरचंद सीख देता है, इंसान को इंसानियत से जीने की सीख सफरचंद दे रहा है। तो ये बहुत ही अच्छी बात है और ऐसे मराठी नाटक जो है वो आने चाहिए और समाज को एक नई सीख मिलनी चाहिए ताकि हम जैसे अनाथ परिवार जो है वो अपना कद ऊंचा करके समाज में चलने लायक बन सकेंगे। कहना चाहेंगे किस तरह से आज सफरचंद का 100वां प्रयोग प्रदर्शित किया गया और दर्शकों में काफ़ी उत्साह दिखाई दिया। किस तरह का टीम वर्क है और किस तरह से आप लोगों ने ये किया है, बताइए। रंगभूमी दिनाच्या सर्वांना सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा आणि थँक्यू, धन्यवाद सो मच की तुम्ही सगळे आलात आणि आमचा हा 100वा शतकी महोत्सव प्रयोग एवढा साजरा केला। दिग्गज लोक येऊन गेले आणि त्यांनी आमचं कौतुक केलं, ही खूप अभिमानाची बाब आहे आणि हे सगळं फक्त शक्य झालं आमच्या टीममुळे। आमची टीम जी आहे ती एक आमचं कुटुंब झालं आहे आता। सो त्यांच्याशिवाय काहीच शक्य नाही आहे। सो मी माझ्या टीमला खूप धन्यवाद आणि आभार त्यांचे की त्यांच्यामुळे आम्ही हा 100रीचा टप्पा गाठू शकलो। ताई, सफरचंद जो नाटक आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगणार, 2 शब्द? सफरचंद नाटक नावावरून तुम्हाला काही जरी वाटत असलं तरी हे खूप गोड असं नाटक आहे, एक माणुसकीचा संदेश देणारं नाटक आहे आणि आजपर्यंत जे पण हलकी फुलकी कॉमेडी, लव्ह ट्रँगल किंवा अफेअर्स वगैरे असे जे नाटकं आले त्यापेक्षा खूप वेगळं आणि एक प्रबोधन करणारं, खूप छान संदेश देणारं, तरुणाईचं श्रीमंत असं नाटक आहे। तर तुम्ही सगळ्यांनी प्लीज या आणि बघा की हे सफरचंद काय आहे। थँक्यू। आणि ती दोन्ही राजेश जोशीचीच होती। आपण कुठलीही गोष्ट जेव्हा एखादी गोष्ट आपण बघतो तेव्हा आपण कोणाला रेकमेंड करताना आपण म्हणतो की 5 reasons why you must see this, 3 कारणं देतो हे तुम्ही का बघायला पाहिजे नाटक, असं आपण नेहमी एक करतो। इन दिस केस मला वाटतं 1 reason why you must see this play is राजेश जोशी। It is just outstanding what you've done and it's really inspiring. In fact, नाटक बघून एखाद्या फिल्म डायरेक्टरला हुआ था सांगली में, वहां के राजा रजवाड़ा संस्था का एक प्रयोग था जिसका नाम था सीता स्वयंवर और उनके लेखक और दिग्दर्शक थे विष्णुदास भावे। मैं बात कर रहा हूं 1843 की। उस दिन 5 नवंबर था और आज 5 नवंबर है और आज मराठी रंगभूमि दिन उस दिन से आया है। और सबसे अच्छी बात यह है कि यही सांगली में हमने सफरचंद का प्रयोग भी किया। पाकिस्तानातून हुसकावून लावलेल्या त्या हजारो हिंदूंचं काय? त्यांनी कुठे जायचं होतं? कुठे जाणार? इथे आले काश्मीरमध्ये आणि
कायमचे निर्वासित झाले. बेघर, लाचार, रेफ्युजी. माझे बाबा, माझे आजोबा इथल्या 2 पिढ्या एक शिक्का घेऊन जगले आयुष्यभर. मुहाजिर. 1954 मध्ये आर्टिकल 35 पास झालं. जम्मू काश्मीरची स्वतंत्र राज्यघटना अस्तित्वात आली. त्यात असं लिहिलं होतं की तुम्हाला जर जम्मू काश्मीर मध्ये राहायचं असेल तर तुमच्याकडे इथलं नागरिकत्व असायला हवं, सिटिझनशिप. जम्मू काश्मीरची सिटिझनशिप इतर राज्यांमध्ये राहायला लागते का? सिटिझनशिप. पण तुम्ही जर इथले रहिवासी नसाल तर तुम्ही इथल्या जमिनीचे व्यवहार करू शकत नाही, इथे कुठलाही व्यवसाय करू शकत नाही. तुमच्या लेखी बाळींची लग्न इतर राज्यांमध्ये झाली तर त्यांना प्रॉपर्टी मधून बेदखल केलं जातं. तुमच्या मुलांसाठी मूलभूत शिक्षण हक्काचा कायदा नाही, कुठलीही स्कॉलरशिप नाही, राज्य संरक्षण नाही, आरक्षण नाही, काय नाही. तुम्ही निर्वासित आहात.